नमस्कार. तुमच्या मुलांचा टिफिन रोज पूर्णपणे संपून यावा आणि तोही अगदी आनंदाने, असं तुम्हालाही वाटतं ना? मग आजची रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. आज मी घेऊन आले आहे चिल्ड्रन्स टिफिन सीरीज पार्ट 3 मधली अशी चटपटीत, मऊ आणि यम्मी रेसिपी जी मुलांना खायला खूप आवडणार आहे. सगळ्यात खास म्हणजे फक्त 3 ते 4 साध्या घरगुती साहित्यामध्ये ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. आणि ही रेसिपी तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी उपयोगी वाटली तर तुमच्या आई आणि बहिणी आणि मैत्रिणींनाही शेअर करा. मी नेहमीच प्रयत्न करते की रोजच्या स्वयंपाकात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमधून अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात करता येतील अशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर कराव्यात. कारण रोज मुलांच्या डब्यात काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आईसमोर असतोच. चपाती भाजी, पोळी भाजी याची सवय मुलांना असायलाच हवी, पण मध्येच एखादी अशी चटपटीत आणि वेगळी रेसिपी टिफिनमध्ये दिली तर मुलांनाही डबा उघडताना उत्सुकता वाटते. आज आईने डब्यात काय दिलं असेल? आणि हीच तर आपल्या आईच्या डब्याची खरी गंमत आहे. तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहेत अगदी मोजके साहित्य. इथे मी घेतली आहे 1 वाटी रवा, 1 वाटी बारीक किसलेलं सुकं खोबरं, 1 वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ. आणि शेवटी डो मऊ होण्यासाठी आपण थोडंसं तेल वापरणार आहोत. इथे मी 100 ग्रॅमची 1 वाटी माप म्हणून वापरली आहे, त्यामुळे तुम्हीही हीच वाटी माप म्हणून वापरा. म्हणजे रवा, खोबरं आणि पाणी याचं प्रमाण अगदी बरोबर राहील आणि आपला डो छान तयार होईल. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये 1 वाटी पाणी घेऊन ते चांगलं गरम उकळी आणून द्या. आता त्या उकळत्या पाण्यामध्ये 1 वाटी रवा घाला. माझ्याकडे आज जाड रवा होता म्हणून मी तो वापरलेला आहे. तुमच्याकडे बारीक रवा असेल तर अजून छान, त्यामुळे डो थोडा अधिक मऊ आणि छान टेक्स्चरचा होतो. रवा घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये 1 वाटी बारीक किसलेलं सुकं खोबरं घाला. डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल. माझा नेहमीचा प्रयत्न असतो की रेसिपी करताना तुमच्या घरात सहज उपलब्ध असणारं साहित्य वापरता यावं. आता गॅसवर बघा हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता रवा, पाणी आणि खोबऱ्यासोबत छान शिजत चालला आहे आणि हळूहळू याचा एकसंध गोळा तयार व्हायला सुरुवात झाली आहे. ही रेसिपी खरंच खूप झटपट होते. साधारण 1-2 मिनिटांमध्येच हे मिश्रण डोहासारखं घट्ट व्हायला लागतं. आपल्याला अगदी चपातीच्या पिठासारखं नाही, पण मध्यम मऊ आणि व्यवस्थित एकत्र येईल असा डो तयार करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 1 चमचा तेल घातला आहे. तेल घातल्यामुळे डोला छान मऊपणा येतो आणि नंतर बॉल्स बनवतानाही तो सहज हाताळता येतो. आता पुन्हा हे मिश्रण 2-3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे आणि बघा किती छान असा डो तयार झाला आहे. आता गॅस बंद करून हा डो थोडा कोमट होऊ द्या. डो हाताळण्यात का कोमट झाला की तो एका परातीमध्ये काढून घ्या. आता डो हाताने छान मळून घ्यायचा आहे. आधीच मऊ असल्यामुळे वेगळं तेल लावण्याची फारशी गरज नाही, पण गरज वाटली तर हाताला अगदी थोडंसं तेल लावू शकता. आता बघा डो एकदम मऊ आणि छान तयार झालेला आहे. याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत. जसे आपण गुलाबजामचे छोटे गोळे तयार करतो ना, अगदी त्याच पद्धतीने हाताच्या तळव्यामध्ये घेऊन गोल गोल फिरवत छान बॉल्स तयार करून घ्या. आणि बघा किती छोटे क्यूट आणि सुंदर बॉल्स तयार झालेले आहेत. तुम्ही पाहिलेच आता. माझ्या या प्रमाणामध्ये साधारण 25 ते 30 मीडियम साईजचे बॉल्स तयार झाले आहेत. आता हे बॉल्स आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी मी आधीच कढई प्रीहीट करून ठेवली होती. त्यामध्ये बघा आता एक स्टँड ठेवला. तुमच्याकडे स्टीमर किंवा मोदकाचं भांडं असेल ना, तर त्यामध्येही तुम्ही हे बॉल्स अगदी सहजपणे वाफवून घेऊ शकता. ज्या प्लेटमध्ये किंवा जाळीवर तुम्ही हे बॉल्स ठेवणार आहात त्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्या. आता आपले सगळे बॉल्स त्यावर थोडे अंतर ठेवून मांडून घ्या. आणि हे बघा आता हे बॉल्स आपण वाफवून घेणार आहोत. झाकण ठेवून मध्यम आचेवर व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत. वाफवल्यानंतर त्यांचा आकार छान सेट होईल आणि ते मऊ, हलके आणि खायला एकदम छान लागतील. आता बघा आपले हे बॉल्स एकदम परफेक्ट वाफवून तयार झालेले आहेत. तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर टूथपिक किंवा सुरीच्या टोकाने हलकंसं चेक करून पाहू शकता. आणि बघा किती छानपैकी वाफवून तयार झालेले आहेत. आता यांना अगदी एकदम चटपटीत आणि यम्मी ट्विस्ट देऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं घी गरम करून घ्या. घी गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी घाला. जिरं आणि मोहरी छान तडतडली की आता यामध्ये थोडंसं पिझ्झा सीझनिंग घालूया आणि आता आपले वाफवलेले बॉल्स यामध्ये घालून ते छानपैकी परतून साधारण 1 मिनिटभर फ्राय करून घ्या. बॉल्सना घीचा छान फ्लेवर लागला की आता यामध्ये आपण घालणार आहोत आपल्या सगळ्यांचा आवडता टोमॅटो केचप. इथे मी साधारण 2 चमचे टोमॅटो केचप वापरलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बॉल्स आधी 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतरच केचप घाला. कारण केचप आधीच घातला तर तो पॅनला लागू शकतो किंवा करपू शकतो. त्यामुळे आधी बॉल्स छान फ्राय करून घ्या आणि त्यानंतरच केचप ॲड करा. आता बघा केचप घातल्यानंतर या बॉल्सना किती छान चटपटीत, टँगी आणि यम्मी टेस्ट आली आहे. मुलांना ही चव नक्कीच आवडणार आहे आणि तुम्हाला
तुम्हाला या रेसिपीमध्ये थोडा ट्विस्ट द्यायचा असेल ना, तर त्यासाठी तुमच्याकडे काही छान पर्याय आहेत. तुम्ही यामध्ये चीज ॲड करू शकता, त्यामुळे मुलांसाठी अजून एकदम चीझी आणि मजेदार फ्लेवर येईल. आता आपली रेसिपी एकदम छान तयार झाली आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मी गार्निश केलेलं आहे आणि हे गरमागरम चटपटीत बॉल्स तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये पॅक करा. किती झटपट आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार झाली ना. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि मुलांना आवडणारी चटपटीत चव. म्हणून ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, ही रेसिपी फक्त मुलांसाठीच आहे असं काही नाही. आपण मोठ्यांनीसुद्धा अधूनमधून अशा छोट्या छोट्या चटपटीत रेसिपीचा आस्वाद घ्यायलाच हवा. म्हणून मुलांसोबत तुम्ही ही रेसिपी एन्जॉय करा. तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर ती तुम्हाला आणि तुमच्या मुलांना कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही चिल्ड्रन्स टिफिन सिरीज आवडत असेल तर पुढचे पार्ट नक्की पाहत राहा, कारण अजूनही अशा सोप्या, युनिक आणि मुलांच्या टिफिनसाठी उपयोगी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि आपल्या कुटुंबासोबत नेहमी अशीच किचन हॅपीनेस एन्जॉय करत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन छान आणि भन्नाट रेसिपीसोबत चिल्ड्रन्स टिफिन सिरीजच्या पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.